गोष्टी ऐकण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. गोष्टी ऐकताना खूप मजा येते आणि कधीकधी तर गोष्टी ऐकताना आपण तहान, भूक, झोपसुद्धा विसरतो. गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाहीत? आत्तापर्यंत आपण कितीतरी गोष्टी ऐकल्या आहेत आणि सांगितल्याही असतील ना? त्या मोजता तरी येतील का? गोष्टी कितीतरी प्रकारच्या असतात. झाडाफुलांच्या, पशुपक्ष्यांच्या, राजाराणीच्या, शूरवीरांच्या, जादूच्या, खूप पूर्वीच्या काळातल्या आजी आणि आजोबांनी सांगितलेल्या, गमती जमतीच्या, नाही तर विचार करायला लावणाऱ्या. या गोष्टी येतात तरी कुठून, याचा तुम्ही कधी विचार केलाय का मग? चला तर मग आज आपण गोष्टींचीच गोष्ट ऐकूया. एका गावात एक माणूस राहत होता. एक दिवशी त्याच्या मित्रांना त्याला एक गुपित सांगायचं एक दिवशी त्याच्या मित्रानं त्याला एक गुपित सांगितलं. बरेच दिवस त्यानं हे गुपित कुणालाही सांगितले नाही. मग त्याचे पोट रोज थोडे थोडे फुगू लागले. अखेर एक दिवस न राहून त्याने ते गुपित आपल्या बायकोला सांगितले. मग काय, त्याच्या बायकोचं पोट फुगू लागलं. तिला पण हे गुपित लपवून ठेवायला जमेना. मग बागेत जाऊन तिने एका खड्ड्याला हे गुपित सांगितलं आणि वर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला. काही दिवसांनी त्या खड्ड्यात एक झाड आले. त्या लाकडाची कोणीतरी एक बासरी केली. बासरीने ते गुपित सगळ्या गावाला सांगितले. आता आफ्रिका देशातील आणखीन एक गोष्ट ऐका. खूप वर्षांपूर्वी एक उंदीर होता. तो सगळ्यांकडे बागडत असे. राजाच्या महालात, झोपडीत, घरात असं सगळीकडे फिरायचा. घरच्या भिंतीतल्या एका होलमध्ये लपून तो सगळ्या गोष्टी ऐकत असे. त्या सगळ्या गोष्टी तो झाडाखालच्या एका खड्ड्यात लपवून ठेवत असे. त्याला या गोष्टी फार आवडत असे. उंदीर काय करतो ते एक कोल्हा लपून लपून बघत असे. एक दिवस कोल्ह्याने तो खड्डा उकरायला सुरुवात केली. कोल्ह्याने जसजसा खड्डा उकरायला सुरुवात केली तसतशा गोष्टी बाहेर येऊ लागल्या आणि सैरावैरा पळू लागल्या. त्या दिवसापासून आजपर्यंत या गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरत आहेत. त्या तुमच्या आमच्याकडे सुद्धा आल्या आहेत. त्या थोड्याशा बदलून आपण त्या आपल्या